श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामीचरणी प्रार्थना. आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता. हे जाणून घ्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. देव म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का, कधीकधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखी एक, तुम्ही तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका. तुमची काळजी मला द्या, मी त्यांची काळजी घेईन. आनंदासाठी 5 सोपे नियम. आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा. तुमचे मन चिंतापासून मुक्त करा. साधनेपणाने जगा. अधिक द्या, कमी अपेक्षा. देव म्हणतो, मी तुला क्षमा करतो. मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. देव म्हणतो, जर मी आकाश आणि पृथ्वी 6 दिवसात निर्माण केली आहे, तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन. लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे. तुम्ही माझ्या संकेताचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे. देव म्हणतो, जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा. सकारात्मक गोष्टी निवडा. बाळा, मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. तू माझं बाळ आहेस. परमेश्वर सांगतात, पाठलाग करू नका, भीक मागू नका, ताण देऊ नका, निराश होऊ नका. प्रयत्न करा, आराम करा. जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन. तुमच्या इच्छा तुम्हाला पाहिजे जे सर्व मी देईन. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ कमेंट करा. आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव करा. आकर्षणाचा हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे देवी मार्गदर्शन केले जाते. देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सतत त्यात उतरवतात. तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा. तुमची परिस्थिती बदललेली की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात, पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही. नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा. परमेश्वर सांगत आहेत, आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा. तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनवू शकता. सकारात्मक विचार करा. बदल स्वीकारा. स्वतःवर विश्वास ठेवा. कधीही हार मानू नका. मी तुझ्यासोबत आहे. मी पैशांसंबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारसह बदलण्यास मोकळे आहे. तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहेत. जुनी ऊर्जा नष्ट होत आहे आणि नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. छान गोष्टी येत आहेत. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल. माझ्यावर विश्वास ठेवा, ते नक्कीच होईल.
तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ कमेंट करा. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहेत. परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे, हा आजचा व उद्याचा दिवस हा सर्वोत्कृष्ट असेल जो प्रमाणे भरलेला असेल. लवकरच तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगले ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जातील. ग्रहणशील व्हा, तयार राहा. सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या, बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे. सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकर आश्चर्यचकित व्हाल. देव म्हणतो, मला समजले आहे की जीवन चढ उतारांनी भरलेले आहे. तथापि घाबरू नका, कारण मी तुझा देव आहे. तू जिथे जाशील तिथे मी असेन. बाळा, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो. स्वतःशी धीर धरा. तुम्ही प्रयत्न करत आहात. जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे. इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी योग्य वेळ योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही लवकरच तिथे पोहोचाल. देव म्हणतो, तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही, पण लवकरच तुम्हाला समजेल. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ कमेंट करा. देव म्हणतो, एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल, परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल. नेहमी सावध राहा आणि शांत राहा. मी तुझे क्षण करीन, कारण बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडले आहे. देवप्रमाणे म्हणतो, मी तुझ्यासोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्यासमोर येत आहे. देव म्हणतो, तुम्हाला यश मिळण्याच्या शक्यतेची भीती वाटते, म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही. आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात. भिवू नकोस, कारण मी तुझे नेतृत्व करीन. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाईल. त्याच्याकडे प्रभाव, संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही. जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्नच करत नाही आहात. तुम्हाला जाणवत नाही, पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्या सोबत असतो. मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाईन. मी तुला सांभाळीन आणि तुला सोडवीन. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाटत पाहत आहे, जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक आहे. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा. तुम्ही सगळं काही छान करत आहात. तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत. शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत. सर्व काही काम करत आहेत. सकारात्मक विचार, पुष्टीकरण
आणि कृतींचे परिणाम होणार आहेत. तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहेत. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ कमेंट करा. इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल. एका वेळची स्वप्न आणि तुमची मनापासून इच्छा पूर्ण होईल. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणे वगळू नका. देवाला तुमचा चांगला मित्र बनवा. तो परिपूर्ण साथीदार आहे. तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता. सर्व काही देवासमोर उघडा. तुमची इच्छा सांगा, तुमचे रहस्य सांगा, तुमची स्वप्ने आणि सर्व काही सांगा. तुमच्या मनातील सर्व ओझं परमेश्वर चरणी ठेवून द्या. परमेश्वर सर्व काही ठीक करणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे राहा. नेहमी लक्षात ठेव देव तुमच्या पाठीशी आहे. तो मार्ग काढत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.